राजापूर तालुका इलेक्ट्रिकल व प्लंबर असोसिएशनच्या वतीने प्रथमच राजापूर येथे भव्य माफक दरात इलेक्ट्रिकल व प्लंबिंग वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री। हे प्रदर्शन राजापूरच्या जवाहर चौक येथील राजापूर नगर परिषदेच्या पिकअप शेड येथे आयोजित करण्यात आले आहे। हे प्रदर्शन 17 व 20 जानेवारी 1824 रोजी 10 वाजल्यापासून ग्राहकांसाठी खुले आहे। तसेच हे प्रदर्शन 2 दिवस सुरू राहणार असल्याचे राजापूर तालुका इलेक्ट्रिकल व प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष श्री दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष श्री विनायक सावंत, सेक्रेटरी श्री प्रभाकर गुरव यांनी यावेळी सांगितले। आजच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ओमकार तानाजी डांगे, महावितरण अभियंता, तसेच प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट वाय.जे. कावतकर, श्री संदीप देशपांडे, श्री प्रवीण तोरसकर, श्री विठोबा खांबल, श्री जगदीश ठोसर, तसेच पत्रकार श्री नरेंद्र मोहिते व संतोष काणेकर उपस्थित होते। राजापूर तालुका इलेक्ट्रिक प्लंबर असोसिएशन ते जो आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आत्ताचे जे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे ती पहिली वेळ आहे का? प्रदर्शनाची पहिलीच वेळ। कसं वाटतंय, काय सांगाल? रिस्पॉन्स देतो आहे। वस्तू जे आपल्याला रत्नागिरीत जावं लागतं, रत्नागिरी कोल्हापूरसारख्या ठिकाणी या वस्तू राजापुरात सुद्धा उपलब्ध आहे। प्रत्येक स्टॉल इथे लावलेले आहेत। 12 स्टॉल आम्ही लावलेले आहेत इथे। PM एक्सलचा स्टॉल आहे, सुपर सेल्सचा स्टॉल आहे, जिओ हार्डवेअरचा स्टॉल आहे, समर्थ हार्डवेअर, हॅपी होम इलेक्ट्रिकल, अनेक लोकांनी इथे स्टॉल लावलेले आहेत। म्हणजे राजापूर तालुक्यातले स्टॉल आहेत। बरं, का असं का वाटलं की तुम्हाला प्रदर्शन भरावंसं का वाटलं? काय ते आपल्या राजापुरातील नवीन काहीतरी उपकरणं बघायला मिळाली, त्याच्याने भरवून देतात। म्हणजे राजापुरात सुद्धा मिळू शकतात। काय लोकांचा समज असतो की रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी जाऊन खरेदी करतात, याच वस्तू आपल्या राजापुरात सुद्धा मिळतात। त्याच्याने आम्ही हे प्रदर्शन भरवून देत आहे। हां, म्हणजे राजापूरचा जो ग्राहक पुन्हा मुंबई किंवा कोल्हापूर किंवा रत्नागिरीमध्ये जाऊन जे वस्तू खरेदी करतो त्याला ह्या सर्व वस्तू इथेच मिळतात असं म्हणतात। तर तुम्ही काय बोलाल का सर? गाडी भाडं वाचू शकतो प्लस तेच मिळतं म्हणजे त्याला सेवा